आज आपण घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल मोमोज कसे बनवायचे हे बघणार आहोत। त्यासोबत लागणारी ही टोमॅटोची स्पायसी चटणी सुद्धा घरीच बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मोमोज बनवायला सर्वात आधी मैदा भिजवून घेऊ। त्यासाठी हा एक बाउल मैदा इथे घेतलेला आहे। मैदा छान चाळून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडं मीठ आणि 1 चमचा तेल टाकून घेऊ। हे तेल आणि मीठ आधी या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हा मैदा आपण भिजवून घेऊ। मैदा भिजवायला थोडं कोमट पाणी इथे घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा आपण भिजवून घेऊ। मोमोज बनवायला मैदा भिजवताना थोडा सख्त भिजवायचा आहे, एकदम लूज नाही भिजवायचा। त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडंच घालायचं। थोडं थोडं पाणी घालून हा मैदा मी इथं भिजवून घेतलेला आहे। खूप कडक किंवा खूप सॉफ्ट न भिजवता इतका सॉफ्ट हा मैदा इथे भिजवायचा आहे। त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ हा सेट व्हायला ठेवून देऊ। मोमोज सोबत खायला एक स्पेशल चटणी इथे आपण बनवतोय। त्यासाठी हे 4 टोमॅटो इथे आधी भाजून घेऊ। चटणी बनवायला टोमॅटो जर तुम्हाला भाजायचे नसेल, चटणीसाठी टोमॅटो भाजून न घेता जर तुम्ही पाण्यामध्ये बॉईल केले तरीही चालेल, पण भाजून घेतलेल्या टोमॅटोची जी चटणी आहे ती खायला काही वेगळीच लागते। एकदा बनवून बघा, तुम्हालाही कळेल। भाजून घेतलेले हे टोमॅटो प्लेटमध्ये काढून त्याची साल काढून घेऊ। भाजून घेतलेल्या टोमॅटोची साल मी इथं काढून घेतलेली आहे। 4 ते 5 लाल मिरच्या 10 मिनिटं आधी गरम पाण्यामध्ये सोक करून घेतलेल्या आहे। थोडा लसूण आणि कोथिंबीर हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ। एकत्रच हे मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। मिक्सरवर हे बारीक करून घेऊ। याच प्रकारे छान स्मूथ याची पेस्ट बनवून घ्यायची। चटणी बनवायला पॅन मध्ये आधी तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की बनवून घेतलेली ही पूर्ण पेस्ट यामध्ये टाकून घेऊ। पेस्ट या तेलामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 4 ते 5 मिनिट ही चटणी इथे आपल्याला शिजवायची आहे। चटणीसाठी लागणारे बाकी साहित्य यामध्ये टाकून घेऊ। 1 चम्मच टोमॅटो सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच सोया सॉस, अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट। या सॉसेसमुळे या चटणीला टेक्स्चर खूप छान येते, रंग खूप छान येते आणि त्याचबरोबर टेस्ट ही खूप छान येते आणि कॉर्नफ्लोअरमुळे चटणीला छान थिकनेस येते। हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ब्लॅक पेपर पावडर आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊ। 3 ते 4 मिनिटं ही चटणी आपल्याला शिजवायची आहे। सर्वात लास्ट पाव चमचा साखर। 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर मोमोज साठी ही स्पेशल चटणी इथे बनवून तयार आहे। गॅस बंद करून ही चटणी बाउल मध्ये काढून घेऊ। ही बघा, मोमोज सोबत लागणारी स्पेशल चटणी इथे बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे। चटणी आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ। मोमोजचं स्टफिंग बनवायला खूप कमी साहित्य आज इथे वापरणार आहोत। आज आपण पनीर मोमोज बनवतोय। त्याच्या स्टफिंग साठी पनीर, गाजर, कोबी, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। पनीर मोमोज असल्यामुळे खूप साऱ्या वेजेस इथे वापरायच्या नाही आहेत। नाहीतर तुम्हाला माहितच आहे पनीर मोमोजच्या नावाखाली खूप साऱ्या वेजेस वापरल्या जाते। तुम्हाला जर व्हेज मोमोज बनवायचे असेल तर त्यावेळी तुम्ही यामध्ये शिमला, आलू किंवा बीन्स या प्रकारे बऱ्याच वेजेस वापरू शकता। पण पनीर मोमोज असल्यामुळे त्यामध्ये पनीरची टेस्ट जास्त यायला पाहिजे। या ग्रेटरने पनीर, कोबी आणि गाजर आपण ग्रेट करून घेऊ। पनीर, गाजर आणि कोबी ग्रेट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर चॉप करून घेतलेली आहे। आता आपण याचं स्टफिंग बनवून घेऊ। कोबी जर तुम्हाला ग्रेट करायचे नसेल तर बारीक बारीक चॉप केली तरीही चालेल। कोबी ग्रेट केल्यानंतर त्याला थोडी हाताने पिळून घ्यायची, त्यामुळे त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जाते। मोमोज साठी स्टफिंग बनवायला पॅन मध्ये आधी तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की त्यात थोडी हिरवी मिरची ऑप्शनल आहे। स्टफिंग जर तुम्हाला तिखट बनवायचं नसेल तर नाही टाकली तरीही चालेल। त्यामध्येच ग्रेट करून घेतलेली कोबी पिळून त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे। ग्रेट केलेलं गाजर आणि ग्रेट केलेलं पनीर सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। मोमोज साठी स्टफिंग बनवत असताना पनीर, कोबी किंवा गाजरची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडी कमी जास्त सुद्धा करू शकता किंवा यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही वेजीसही ऍड करू शकता। पण पनीर मोमोज म्हटलं की त्यामध्ये जर पनीर कमी आणि बाकी वेजीस जास्त झाल्या तर त्याला पनीरची टेस्ट येत नाही। त्यामुळे पनीरची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा। थोडा ब्लॅक पेपर पावडर आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊ। हे स्टफिंग इथं खूप जास्त शिजवायची गरज नाही। मोमोज जेव्हा आपण स्टीम करतो त्यामध्ये सुद्धा ते आणखी शिजून जाते।
मोमोज बनवायला हे स्टफिंग इथं बनवून तयार आहे. गॅस बंद करून देऊ आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. स्टफिंग प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. त्यानंतर आपण मोमोज बनवायला घेऊ. मोमोज बनवायला हे स्टफिंग इथं बनवून तयार आहे. त्यासाठी आपण चटणी सुद्धा बनवून घेतलेली आहे. आता आपण मोमोज बनवायला सुरुवात करू. 15 मिनिटानंतर हा मैदा इथे व्यवस्थित सेट झालेला आहे. याच्या आधी गोळे करून घेऊ. गोळे बनवून घेतल्यानंतर याच्या आधी छोट्या पोळ्या लाटून घेऊ. बाकीचे गोळे वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवू. मोमोजचा साईज किती बनवायचा त्याच्यानुसार थोडी छोटी किंवा मोठी पोळी तुम्ही लाटून घेऊ शकता. त्याप्रमाणे इतकीच पातळ याची पोळी लाटून घ्यायची. आधी पूर्ण पोळ्या आपण लाटून घेऊ. या प्रकारे आधी पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता आपण याचे मोमोज बनवून घेऊ. त्यासाठी मोमोज बनवायला पुरी घेऊन त्यामध्ये आधी स्टफिंग भरून घेऊ. स्टफिंग भरताना ते खूप कमी किंवा खूप जास्त भरायचं नाही, नाहीतर ते आपल्याला चिपकवता येत नाही. याच्या बाजूला थोडं पाणी लावून घेऊ. मोमोजचा आकार कसा बनवायचा ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. आधी आपण त्याचा एक कॉर्नर चिपकवून घेऊ. त्यानंतर त्याला या प्रकारे एक एक बाजूनी चिपकवत न्यायचं. लास्ट मध्ये हे पूर्ण या प्रकारे चिपकवून घ्यायचं. हे बघा आपला मोमोज इथे बनून तयार आहे. त्याला आकार किती छान आलेला आहे. तुम्हाला जर गोल मोमोज बनवायचे असेल तर तुम्ही त्या प्रकारे सुद्धा बनवू शकता. याच प्रकारे पूर्ण मोमोज आपण आधी बनवून घेऊ. पुन्हा एक मोमोज मी तुम्हाला बनवून दाखवते. मोमोज जर तुम्हाला गोल बनवायचं असेल तर त्यासाठी छोटी पोळी घेऊन त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं. कॉर्नरला पाणी लावून घ्यायचं आणि याच्या एका कॉर्नर पासून त्याचे पूर्ण जे प्लेट्स आहेत त्या या प्रकारे चिपकवत न्यायच्या. आणि वरचा कॉर्नर या प्रकारे चिपकवून घ्यायचा. मोमोजचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही बनवू शकता. याच प्रकारे पूर्ण मोमोज इथे आपण बनवून घेऊ. एक बॅच स्टीम करायला हे मोमोज मी इथे बनवून घेतलेले आहे. आता आपण हे स्टीम करून घेऊ. मोमोज जर तुम्हाला फ्राय करायचे असेल तर तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता, पण त्यावेळी मोमोज बनवताना त्या पोळीला आधी पाणी लावून घ्या, ज्यामुळे ते फ्राय करताना सुटणार नाही. मोमोज स्टीम करायला स्टीमर मध्ये आधी पाणी टाकून घ्यायचं. त्यावर ही प्लेट ठेवून घेऊ. प्लेटला थोडं ऑइल लावून घेतलेलं आहे. त्यावेळी गॅस ऑन करून घ्यायचा आणि त्यावर आपले मोमोज ठेवून घेऊ. एकाच वेळी पूर्ण मोमोज बनवून न ठेवता एक बॅच स्टीम करायला पाहिजे तितके मोमोज बनवून घ्यायचे. ते मोमोज स्टीम होईपर्यंत बाकी मोमोज तुम्ही बनवू शकता, ज्यामुळे आपला वेळ वाचते. त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट हे मोमोज स्टीम करून घेऊ. 15 मिनिट स्टीम केल्यानंतर हे आपण चेक करून घेऊ. आपले मोमोज इथे बनून तयार आहे. मी बघू शकता छान ट्रान्सपरंट असे हे मोमोज इथे झालेले आहे. खाली चिपकत सुद्धा नाहीये, म्हणजे मोमोज व्यवस्थित शिजलेले आहे. गॅस आपण बंद करून देऊ. मोमोज स्टीमरच्या बाहेर काढून घेऊ. गरम असल्यामुळे ते चिमट्याने घ्यायचे. हे बघा किती सुंदर असे हे मोमोज इथे बनवून तयार आहे. पूर्ण मोमोज आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. आजचे आपले हे गरमागरम मोमोज, त्यासोबत मेयोनीज चटणी आणि आपण बनवलेली टोमॅटोची स्पायसी चटणी इथे बनवून तयार आहे. या प्रकारे मोमोज तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.